काय झालं माहितीये का, त्या किष्किंधा कांडामध्ये त्या वालीचा वध झाला आणि एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती असेल, पेरियार येरोड व्यंकट रामास्वामी नायकर. त्यांच्यासोबत पी चिदंबरम पिल्ले, सोमसुंदर भरतियार, सोमसुंदर भारती, ओबेल मेनन ह्या लोकांच्या टीकास्त्रानं रामायण अगदी असं गलित गात्र झालंय. ह्या रामायणाच्या वरती दावा करणाऱ्या होमरच्या प्रतिगामी लोकांनी सुद्धा विचार केला की इलियाड हे आमचं रामायण आहे ग्रीकचं. नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले, अनेकांनी अनेक उत्तर दिले, पण त्यानंतर मी एक उत्तर दिलं 97 रामायण पुस्तकातून. 1000 प्रती छापल्या होत्या, खपल्या. तुमच्यापैकी कोणाकडे तरी ते पुस्तकही असेल, तुमच्याकडे आहे. तर काही प्रश्न आहेत. नुसतं रामायण सांगणं म्हणजे नुसत्या कथा सांगणं, उगाच तुम्ही मम आत्मना करत बसू नका. त्याची चिकित्सा करा. तुम्हाला पडलेले प्रश्न ज्या वेळेस तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करताना त्यावेळेस निश्चित प्रकाराने ही अवस्था प्राप्त होते, स्थिती प्राप्त होते. प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाशी मैत्री करावी यासाठी हनुमंतरायानं मध्यस्थी येऊन वकिली केली. त्या अगोदर एक सूचना शबरीनं केली होती. त्या कबंधाची सूचना होती की सुग्रीवाशीच मैत्री करा, वालीशी करू नका. थोडस रामायण सांगेन मी, पण जे ऐकलेलं नाही ते सांगेन. याचा अर्थ घडलेलं नाही असं नाही, फक्त बघण्याचा दृष्टिकोन तसा असावा लागतो. कडेवर असणारं बाळ आईला जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत दिसू शकतं त्याला, पण बापानं खांद्यावर घेतलं की बापाच्याही पेक्षा जास्त दिसतं. आम्ही बापाच्या खांद्यावर बसलोय आणि आमचा बाप तुकोबा आहे, म्हणून आम्हाला जग दाखवलं जात आहे. उगाच रामायणाचे वाभाडे काढण्यात काही अर्थ नाही. सुग्रीवाची इच्छा पूर्ण करून सुग्रीवाशी मैत्री करावी असं वाटलं. वालीचा वध झाला. मरताना वालीनं प्रश्न विचारला, मला मारण्याचं कारण काय? श्लोक आहे ना, मारायचंच असेल तर कुणाला मारावं? पंच पंच नखा भक्षा. आहे ना, 5 नखाचे म्हणजे 5 नखाचे 5 प्राणी खाण्यासाठी मनुस्मृती मान्यता देते आणि रामायणही मान्यता देतं. याचा अर्थ मी इथे समर्थन करण्यासाठी आलोय असं नाही. ब्रह्मक्षत्रेण शब्द वापरलाय, पण मला तेही जास्त उलगडा करायचा नाही. चाटेचा गंमत अशी आहे की त्यामध्ये तुम्ही घोरपड, गेंडा, सायाळ, ससा आणि कासव या प्राण्यांचा वध करू शकता. मला का मारलं? मी तर वानर आहे. वानर जरी असलो तरी वानर इज आवर टोटेम. वानर हे आमचं देवक आहे. आम्ही वानर म्हणजे माणसंच आहोत. वानर ही आमची जमात आहे. ठीक आहे, मला मारण्याचं कारण काय? त्यावेळेस प्रभू रामचंद्र 3 उत्तर देतात. हे बाग, इक्ष्वाकू वंशीयांची पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर अधिराज्य इक्ष्वाकू वंशीयांचा राजा भरत करतो आहे आणि राजा भरताचा प्रतिनिधी म्हणून मी तुला दंडित करण्याचा अधिकार ठेवतो. गुन्हा काय? तू स्वभावाची पत्नी रुमा हिचे बरोबर रत झाला, तिला जबरदस्तीनं आपल्या महालामध्ये कैद करून ठेवलं आणि उपभोग घेतला, म्हणून तुला दंड देण्याचा अधिकार मला आहे. लगेच खंडन करून मोकळं होतो. खंडनही करतो आणि पुन्हा त्या मताशी सहमतही होतो. खंडन असं आहे की जर वाली म्हणतोय, वालीच्या समोर प्रभू रामचंद्र म्हणतात की तू स्वतःच्या सुने समान, मुलगी समान असणाऱ्या लहान भावाची पत्नी उपभोगली, हा तुझा अपराध आहे. तर खंडन असं आहे की सुग्रीवानं सुद्धा तारा अंकित करून ठेवली होती. इतिहास आहे. ज्या वेळेस त्या शिळा लावली त्या गुफेला, त्यावेळेस मेला म्हणून गृहीत केलं, त्यावेळेस पट्टराणीचा दर्जा दिलाय. वाल्मिकी रामायण सांगतोय.
खंडन. अजूनही कारण सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्र म्हणतात आम्ही क्षत्रिय राजे, मृगय्या म्हणजे शिकार करणं हा आमचा स्वभाव आहे, आणि तुझ्यासारख्या शाखा मृगाला मारलं त्या वधाचा आमच्यावरती दोष येत नाही. मुळात शाखा मृग नाहीच आहे. जर शाखा मृग असेल तर मारल्यास हरकत नाही, पण 5-5 नखाच्या 5 प्राण्यांच्या व्यतिरिक्त मी आहे म्हणून मला वधल्याच्या नंतर तुम्हाला पाप लागू शकतं हे तुम्हाला कळत नाही का? इथेही खंडन झालं. तुम्ही म्हणता की विश्वाकुवंशीय राजा भरताच्या अधिपत्याखाली आहेत ही सगळी पृथ्वी, आणि या पृथ्वीचा अधिपती राजा भरत याचा मी प्रतिनिधी म्हणून तुला दंड देण्याचा अधिकार आहे. तर तसं बघितलं तर त्या काळचा भौगोलिक इतिहास जर बघितला तर कुठल्याही प्रकारचा संबंध प्रभू रामचंद्राच्या अयोध्येचा आणि किष्किंधेचा नाहीये. किष्किंधेचा अभिषिक्त राजा वाली आहे, तो वैयक्तिक राजा आहे, तो कुणाचा अंकित नाहीये, तो सार्वभौम आहे. जरी चक्रवर्ती नसेल तरी पण तो अभिषिक्त राजा आहे, स्वतःचं एक वैयक्तिक राज्य आहे, स्वतंत्र राज्य आहे. मग दुसऱ्याच्या राज्यात जाऊन दुसऱ्याला मारण्याचा काय अधिकार? आणि वालीलाच का मारलं? वाली म्हणतोय ठीक आहे, अरे रावणाला मी उचलून अनेकदा आपटलाय, बंदी करून ठेवला होता, कदाचित पुलस्त्य ऋषी आले नसते तर मी त्याला सोडलाही नसता. त्या रावणाला एक निरोप गेला असता तर सीतेला सादर परत आणून दिलं असतं. मग माझी मदत घेण्यापेक्षा त्या भेकडाची काय घेतली जो माझ्या भयानं त्या पर्वतावर जाऊन लपून बसला. प्रभू रामचंद्रानं सांगितलं तू अनाचारी आहे, दुराचारी आहे, तुझा वध करणं प्रथम कर्तव्य होतं, बाकीचं मला बोलू नये. वालीला मान्य पडलं सगळं. वाली म्हणतो बस ठीक आहे, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयातीस मधभाव मी अति नास्ति अत्र संशया. तुझं नामस्मरण आलं आता मी मोकळा. यमेवापी स्मरण भावम त्यजते कलेवरम तम तम वैतिकम तय्य सदा तद्भाव भाविता. ज्या भावाचं स्मरण करता आत्मा देहातून विलीन होतो, तू तर माझ्या सन्मुख आहेस, तुझ्या स्वरूपाला मी येऊन मिळेन. ठीक आहे, वालीला पटलं, पण ते माझ्या मनाला पटलं नाही. मी चिकित्सा करत राहिलो आणि त्या प्रश्नांची उत्तरं घेतली. यापैकी एकही कारण हे योग्य नव्हतं, करेक्ट नव्हतं, पण प्रभू रामचंद्राचा जो हेतू होता तो हेतू अत्यंत शुद्ध होता. मी आज मुद्दामून या व्यक्तीपर्यंत येणार आहे, या महामानवापर्यंत येणार आहे ज्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त हा सोहळा सुरू आहे. प्रभू रामचंद्रानं केलेलं कार्य हे त्या काळच्या घटनेमध्ये बसत नव्हतं, माणुसकीमध्ये बसत नव्हतं, नियमात बसत नव्हतं, पण प्रभू रामचंद्रांनी केलेलं कार्य अयोग्य नसून योग्यच आहे या मतावर ठाम होण्यासाठी मला चिकित्सा करावी लागली. तुम्ही एकदा भारताचा इतिहास बघा, भारताचा भूगोल बघा, आणि या भूगोलामध्ये असणाऱ्या त्या रामायण कालखंडामध्ये जे जे काही घडलं त्याचा इतिहास बघा. अगदी थोडं, पूर्ण कीर्तन नाही समजलं हरकत नाही, एवढा इतिहास बघा. ज्या वेळेस राज्याभिषेक करायचा आहे तर हा राज्याभिषेक करण्याच्या अगोदर कैकेयीला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती. कैकेयीला समजलं आणि तात्काळ तिला त्या विश्वामित्रांचे शब्द आठवले. विश्वामित्र म्हणजे हे पूर्वाश्रमीचे राजकारणी, राजे, गाधीपुत्र आहेत, ते गाधीचे गादी सम्राट होते. ते महर्षी वसिष्ठांशी भांडणही त्यांनी केलं होतं. पुढे ऐका, हे असं आहे काका, फार कठीण आहे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र हे बलवत्तर व्हावे म्हणून प्रशिक्षण दिलं गेलं, वेदांमध्ये एक वेद आहे यजुर्वेद. यजुर्वेदाचा जो उपवेद आहे त्याला म्हणतात धनुर्वेद, आणि या धनुर्वेदाला निर्माण करणाऱ्या व्यक्तीचं नाव विश्वामित्र आहे. या महर्षी विश्वामित्रांकडे प्रचंड विद्या होती. हे थेट ऋषी पासून देवर्षी झाले, देवर्षीच्या नंतर राजर्षी झाले, राजर्षीच्या नंतर महर्षी झाले, आणि त्यानंतर ब्रह्मर्षी झाले. आता हे ऋषी वगैरे मला कीर्तनाच्या नंतर भेटा, तुम्हाला सांगतो ह्या पायऱ्या काय असतात. हे सगळं होत असताना त्यांनी एका राजर्षी पासून तर ब्रह्मर्षी पर्यंतचा प्रवास केला. म्हणून कैकेयी जी आहे सल्ला घेत होती विश्वामित्रांचा. वय वर्ष 16 झालं आणि कैकेयीला विचारलं काय करावं, एकदा बघा आजमावून. ताटका सुबाहू यांचा वध केल्यानंतर मारीचाला मेसेंजर म्हणून लंकेत पाठवला. गंमत अशी घडली,
हे सगळं घडत असताना राज्यपाल म्हणून काम करणारी, लंकेच्या आधिपत्याखाली असणारी जी भूमी आहे भारत देशातली, त्या भूमीची राज्यपाल जिचं नाव होतं शूर्पणखा, प्रचंड बुद्धिमान, प्रचंड विद्वान, प्रचंड सुंदर, मथुरेच्या राजाच्या मुलावरती भाळली आणि तिनं त्या मुलाला आपल्या लग्नाची मागणी घातली. दोघांचा विवाह झाला, पण मथुरेचा राजा आपला मुलगा विद्युज्जीवाला लंकेत पाठवायला घाबरत होता. काय करावं कळत नव्हतं. रावण मारून टाकेल, कारण त्याच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे, त्याला माहितीच नाहीये. पण रावणाच्या समोर जबरदस्तीनं घेऊन गेली विद्युज्जीवाला शूर्पणखा. आता रावणाला वाटलं जर हिच्या मताच्या विरुद्ध जावं तर माझं घर फुटतंय. कारभारी लोक शक्यतो काही काही गोष्टी पोटात घालतात, पण डोक्यात राहतात हे विषय लक्षात ठेवा बरं का. रावणानं सांगितलं, वा 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 शूर्पणखा, किती सुंदर ग भाऊजी आणला मला, या या शेजारी बसा. शेजारी बसवला, गुळानं मारला. राऊंड काय ते बाकीचे काय औषध आहेत असं नाही, गुळानं मारला. वा वा वा, मी यांना सेनापती घोषित करतो. लढाईची अक्कलच नाही. एक 8-15 दिवस सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर एका गंधर्वाबरोबर युद्ध करायचं होतं, यक्षांबरोबर. विद्युज्जीवाला पाठवलं, युद्धाचा अनुभव नसल्या कारणानं मारला गेला. शूर्पणखे, चूक झाली ग नाही, माझ्या नवऱ्याला वीरमरण आलं. बावळटा, तुला कळतंय का? तुझा हळूच काटा काढलाय. एक तर तुझ्या नवऱ्याला नावं ठेवून तुझ्यासाठी खूप स्वप्न बघितली होती, नाही घडलं सगळं काही. ते गंमत सांगतो पुढे. शूर्पणखेला ज्यावेळेस समजलं की आपल्या बरोबर राजकारण झालंय, तिनं सांगितलं याचा काटा काढील तर मीच. म्हणून ती प्रभू रामचंद्रासारख्या एखाद्या बलाढ्य व्यक्तीला शोधत होती जो रावणाशी खेटेन. तिच्या कानावर आला, ताटका आणि सुबाहू सारखे बलाढ्य राक्षस मारले गेले. कोणी मारले याच्या शोधार्थ गेल्यानंतर विश्वामित्रांनी सांगितलं, प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मण येतील का? ते म्हटले, असं ते येणार नाही, ते असं कोणालाही बोलवत नाही. म्हणजे कोणी बोलवलं तर जात नाही ते, त्यासाठी ताकद लागते चाटे सरांसारखी. तुम्ही अमुक ताकद, तुम्ही अमुक तारीख घ्या, तमुक तारीख घ्या, गुपचूप यावं लागतं. ते बोलावणारा तसा पाहिजे ना. तर रावण काय बोलावणार, बोलावल्याच्या नंतर कसं जाणार, हे शूर्पणखेचा काय मान मानणार. त्याकरता नियोजन केलं, इतकं सुंदर नियोजन केलं. नियोजन करत असताना त्यावेळेस कैकईशी भेट झाली आणि कैकईने राज्य विस्ताराचं धोरण आखलं. आता इथून पुढे ऐका. कैकई विश्वामित्राला म्हणते पुढे कसं करावं. दोघांचं संगनमत झालं, शूर्पणखा सहकार्य करते हे समजलं. हे सगळं नियोजन झालं आणि प्रभू रामचंद्राला त्याच दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार हे सगळं राजा दशरथानं घोषित केलं. पण मग कैकई म्हणते आपलं कार्य अपूर्ण राहतंय. मंथरा इज अ नॉट अ कॅरेक्टर. मन थर, मनाचा एक स्तर आहे जो बुद्धीशी कनेक्ट असतो, ज्याच्यामध्ये भावना बाजूला ठेवल्या जातात आणि निर्णय घेतले जातात. त्याला मनस्तरा म्हणजे मंथरा असं म्हणावं. त्या मंथरेनं एका मनानं विचार केला, आता भावना संवेदना बाजूला ठेव. तू जरी प्रभू रामचंद्रावरती प्रचंड प्रेम करत असशील, पण ते प्रेम आता उपयोगाचं नाहीये, कारण यांना पुढे राज्य विस्तार केला पाहिजे. त्यावेळेस कैकईनं सांगितलं, मी नाराज आहे, प्रभू रामचंद्राला वनवास द्या, म्हणजे लक्ष्मण आपोआप जाईल. सीतेलाही जबरदस्ती पाठवलं गेलं आणि त्यानंतर भरतालाच राजगादी द्या. शत्रुघ्नालाही नका, लक्ष्मणालाही नका, प्रभू रामचंद्रालाही नका. यांना वनवासात पाठवा, पण तिकडे पाठवा दंडकारण्यात. धोरण लक्षात घ्या. हसण्या रडण्यासाठी रामायण नाही. रामायण समजलं राजकारण सुधारलं. रामायण समजलं प्रपंच करण्याची अक्कल येते. रामायण समजलं परमार्थ यशस्वी होतो. फक्त रामायण समजणं गरजेचं. बरोबर प्रभू रामचंद्रांना वनवास दिला गेला, भरतालाच गादी का? तर याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हा भारत देश आहे. भारत देशाच्या पूर्वोत्तर राज्यामध्ये, पूर्वोत्तर भूभागामध्ये राजा राज्य करतोय, त्याचं नाव आहे जनक. त्याच्या पुढे जो भाग आहे त्या भागामध्ये राज्य करतोय राजा कुशध्वज, जो भरत आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मण या तिघांचा सख्खा सासरा आहे. त्याच्या अलीकडे राज्य करतोय राजा कुबेर, जो रावणाचा भाऊ आहे. कधीही सापासारखा चाल करून येऊ शकतो. पण त्याच्या पश्चिमेला आहे राजा कैकय नरेश, तो राजा भरताचा मामा आहे. आता तसं बघितलं तर कोसल प्रदेश आहे हा, कौशल्या मातेच्या अधिपत्याखाली जनपद आहे. ऐका बरं का, थोडंसं जास्त काही बोर करत नाही, पण हे गाठीशी ठेवा.
इकडून जर या कुबेरानं जर गडबड केली तर इकडून आपल्या भाच्यावरती आक्रमण करतो म्हणून कैकेयी नरेश त्याच्यावर चालून जाईल आणि इकडून कुशध्वज चालून जाईल, कारण माझा जावई माझ्या जावावर आक्रमण होत आहे. कदाचित लक्ष्मण किंवा शत्रुघ्नाला दिलं तर कैकेयी नरेश मदत करू शकत नाही आणि कुबेराला मदत करून ह्या राज्यावरती सहज ताबा मिळवू शकतो. कुशध्वज आणि हे दोघं जण काही करू शकत नाही. राजा जनक म्हणशील माझा चुलत निलत आहे, पण भरतच का, याचं धोरण आहे. भरताला सगळीकडून भूमी जी आहे अनुकूल आहे, कुणी आक्रमण करणार नाही. ताटका सुबाहू मारल्याच्या नंतर गंगेपासून तर नर्मदेचा जो प्रांत आहे हा प्रांत निष्कंटक झाला होता. दंडकारण्यात जा म्हणजे खर, दूषण आणि त्रिशिरा, थेट नर्मदा ते कृष्णा नदीपर्यंतचं पात्र तुझ्या हातात येईल. तिथून पुढे किष्किंधा आहे. किष्किंधामध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुला युद्ध करायचंय, पण वालीला मारायचंय. आणि सुग्रीवाला का, तर वाली हा रावणाचा जवळचा मित्र आहे. दोघांचं सख्य करून दिलं होतं या पुलस्त्य ऋषीनं. आणि ज्या वेळेस त्याला अंकित केलं तिथे राज्य प्रस्थापित झालं, पण तो जो राजा आहे रिपोर्ट करतोय अयोध्येला. बिभीषण बसवला, बिभीषण रिपोर्ट करतोय अयोध्येला. हे राज्य विस्ताराचं धोरण आहे, ना की वालीचा वध करण्याच्या पाठीमागे ही सगळी कारणं आहेत. ही थोडी चिकित्सा झाली पाहिजे. म्हणून राज्य विस्ताराचं धोरण ध्येय असेल, विकासाचं ध्येय धोरण असेल तर कदाचित राजकारणाचा आश्रय घेतला असेल तर काही गैर नाहीये, पण राजकारण करून सुद्धा योग्य प्रकारचे निर्णय घेऊन लोकांच्या मनामनात बसण्याचं काम ह्या महात्म्यानं केलंय. म्हणून गोडवे गावेसे वाटतात, अन्यथा मी स्तुती करणं हा माझा स्वभाव नाहीये. माणसाला ध्येय समजावं. जगद्गुरु तुकोबराय यांना ते ध्येय समजलं. तुकोबराय सांगतात की मला त्या पदाला जायचंय जिथं तो निराकार निर्गुण आहे. निराकार शब्दाचा अर्थ असा आहे की निराकार म्हणजे ज्याला आकारच नाहीये असा नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर, ही प्रमाण ऐकले असतील ना तुम्ही. निराकार ह्या शब्दाचा अर्थ असा की निराकारातूनच आकार प्रकट होत असतो. म्हणून निराकार आणि आकार ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीयेत. निराभासी हा शब्द जरा शंकेचा आहे. इथे पोचायचं म्हणजे नेमकं काय करायचं, खरं सांगू मी तुम्हाला. माणसाची एक दृष्टी असते. अद्वैत वेदांत आणि द्वैती सिद्धांत. मध्वाचार्यांना द्वैत दिसत नाही. मध्वाचार्य द्वैतावरती दृढ आहेत आणि शंकराचार्य अद्वैतावरती जातात. या महात्म्यांची सुद्धा भानगड आहे. पण गंमत सांगतो मी तुम्हाला, आपल्या नजरेतून दिसतं काय ही आपली समज आणि ही बौद्धिक स्तर आहे. एकाच ठिकाणी जन्म घेतलेल्या एकाच समकालामध्ये महर्षी कबीरही आहेत आणि महर्षी तुलसीदासही आहे. मी महर्षी म्हणेन. कोणाला काय बोलायचं डिबेट आपण नंतर करू, पण महर्षी म्हणेन. कबीर महाराजांना विचारलं क्या प्रभु रामचंद्र जी को जानते हो मानते हो? त्यांनी सांगितलं क्यों नहीं, दुनिया चले ना श्री राम के बिना. तो फिर प्रभु रामचंद्र को मानते हो तो देखा भी होगा. जी हाँ. कैसे दिखते हैं आपके प्रभु रामचंद्र जी? रंग नहीं रूप नहीं नहीं व्रण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. निराकार है, निर्गुण है, रंग नहीं रूप नहीं. तुलसीजींना विचारला आपने प्रभु रामचंद्र जी को देखा है? जी हाँ. तो ऐसे ही निर्गुण निराकार है क्या आपके प्रभु रामचंद्र जी? त्यांनी सांगितलं नहीं, मेरे प्रभु रामचंद्र जी तो नाचते हैं, गाते हैं, लीला करते हैं, माए उनके लाड़ करती है, उनके सखा उनके साथ खेलते हैं. मनानं बोलत नाही. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनी देखते नाव तटदन्ना देखते नाव तटदन्ना. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. ठुमक चलत खिलाते खिलाते उठत छत गिरत खिलाते खिलाते उठत छत गिरत भूमि लट पटाय. धाय मातु गो धाय मातु गोदले
दशरथ की रनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत बैंगनिया ठुमक चलत ठुमक चलत राम. तुम्हाला विनंती, चालू मध्ये इफेक्ट कमी जास्त करू नका, स्वराची वाट लागून जाते. कारण कसं, माझा आवडता राग आहे मिश्र बिलावल. मी त्याच्यामध्ये केदार देश 2-4 घालून करणार होतो, पण आता ते काय असतं माहितीये का, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. तो नाचतो गातो. खरं सांगू मी तुम्हाला, उत्तरेतल्या भक्तीपेक्षा माझ्या महाराष्ट्रातली भक्ती कशी आहे. महाराष्ट्रातले आमचे संत आहे ना, मुळात त्याला बघितल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. राष्ट्रसंताचं एक भजन आहे, कधी येशील मनमोहना पाहण्या भारतातला. आमचे संत वाट बघतात, भेटी लागी जीवा लागली सेवास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. वाट बघतात आणि बघितल्याच्या नंतर तो बुद्धीनं स्वीकारतात. रूप पाहता लोचने लोचन रूप पाहता लोचने हार आवाज झाले वो साजने साजने. हात काढा आता भटिया रे. सुख झाले झाले वो साजन साजन जय जयवंत. सुख
ने 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 दा 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 रे 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 मा गे रे गा ने सा सा ने दा पा मा ग रे दा फट्यार अशी गंमत लागते, जरा बरं वाटतं थोडंसं. डिजिटल झालं का आता सगळं जगच डिजिटल झालंय, फक्त विचार डिजिटल झाले पाहिजे, अपडेट झालं पाहिजे हो थोडंफार. पण अपडेट विकृतीला कारण ठरू नये. आहे क्लासिकल वाजतंय, बरं वाटतं जरा. माऊली ज्ञानोबा आहे, स्वीकारतात, वाट बघतात. विरहिणीची प्रकरण आहे, मागच्या वर्षी ह्याच अभंगावर बोललो होतो मी. रूप पाहता लोचनी किंवा ह्या विरहिणी निळीच्या निशी विरहिणी पिसी आरळ शेज कैसी सेज बाजे. वाट बघतात. पहिलं तो गे काऊ कोकताय शकून गे माय सांगताय उड उड रे काऊ तुझे सोन्यान मडीने भाऊ. ब्रह्म ज्या वेळेस समोर बघतात त्यावेळेस लक्षात येतं तो हा विठ्ठल, तो हा माधव, तो आणि हाचा भेद नष्ट होतो. मला बोलायचं एवढंच आहे की जे निराभासी म्हणजे भासत नव्हतं, जे भासत नव्हतं तेच आम्ही आहोत. आम्ही चिरंतन तत्व आहोत, आम्ही एनर्जी आहोत, आम्ही ऊर्जा आहोत, आम्ही तेज आहोत, आम्ही चैतन्य आहोत. पण त्या चैतन्याचा भास झाल्याच्या नंतर जडाचा ऱ्हास होणं, जडाचा ऱ्हास होणं म्हणजे हे जड आहे. हे जडाचा ऱ्हास झाला कि मैं चैतन्य हूं, मैं ही मैं हूं, दूसरा कोई नहीं. एक आत्ता मध्यंतरी क्या गाऊ कोई सुनने वाला ह्या अभंगावर चिंतन मला एकाने विचारलं होतं. क्या गाऊ कोई सुनने वाला. अरे ज्याच्यासाठी गायचं आहे तो मीच आहे आणि जो गाणार आहे तो मीच आहे. मग कुणासाठी गायचं. ज्या वेळेस स्वतःच्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो तर ह्या जगाचा ऱ्हास होतो, निराश होतो. इथंच ही अवस्था पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी 8 ठिकाणी बसावं. बघा
ही अवस्था आहे. डोळ्यामधून अश्रू बाहेर निघाला की तो अश्रू बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करतो 100%. बाहेर निघाल्याच्या नंतर त्याच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर पुन्हा आपल्या त्या नयनांमध्ये म्हणजे डोळ्यांमध्ये जाऊन विरून जावं, नाहीतर बाहेर यावं. पण डोळ्यांमधून बाहेर निघाल्याच्या नंतर ज्या वेळेस तो पापणीच्या पाठीमागे असणाऱ्या बुबळाजवळच्या त्या ह्याच्यावरती जिथे काजळ लावतो आपण, त्या काजळावरती तो थेंब आला की त्याची स्निग्ध बाजू त्याला एका ठिकाणी थांबू देत नाही. म्हणजे माझी मज झाली अनावरवाच्या या अवस्थेला पोचणं. मी काय करू कळत नाही, सांगा मी काय करू. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, जाने दिल को ये क्या हो गया, ऐसी गफलत में हो कौन आनता, जाने दिल को ये क्या हो गया, क्या हो गया, नान दिल को ये क्या हो गया. काही विद्वज्जनांचे प्रश्न असतात, भीती वाटते. ते म्हणतात, अरे राष्ट्रसंतांचं कसं काय प्रमाण तुम्ही घेता, एवढे महायोद्धे असताना आमच्या सारख्यानं काय बोलावं. थोडस स्वरात खेळतो ना, बरं वाटतं, जरा मजा वाटते. लोकांनी जर व्यासपीठाचा रंगमंच केला असेल तर आम्ही थोडं फार गेलो तर काय बिघडलं. बहुत हंगामा कर दिया, हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीले डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है, हंगामा क्यों बरपा, थोडी सी. अरे थोडस काहीतरी घेतोय ना आनंद, बरं वाटतंय थोडस, ते मनाला वाटतं म्हणून गातो थोडाफार. बाकी मला काही, मी काही गायक थोडी आहे. ह्या अवस्थेला पोचावं लागतं. आणि ती अवस्था प्राप्त झाली की जसं डोळ्याच्या त्या अंजन ज्या ठिकाणी टाकतात, डोळ्याचं अंजन, नीर अधिक अंजन, तिथं आल्याच्या नंतर तो जो थेंब आहे अश्रूचा, बाहेर पडावं की आत जावं, स्निग्ध असल्यामुळे त्याची जी अवस्था असते, मी काय करू कळत नाही, ह्या अवस्थेवरती निर्णय घ्यायचा असतो. आणि त्या निर्णयाच्या अवस्थेवरती जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस पोचतात, याचा अर्थ साधना परिपूर्ण झालेली आहे, आता त्यांना प्राप्ती होणार आहे. त्याच वेळेस जगद्गुरु तुकोबाराय एका अवस्थेचं वर्णन करतात आणि ती अवस्था म्हणजे अभंगाचं पहिलं.
निराभासी पूर्ण झालं समरात निराकारी पूर्ण झालं समरात निराभासी पूर्ण झालो समानाचा समान निराकारी राहिलो गायकासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. निराकारी निरंजनी राहिलो कंजूशी करू नका, वाजवा टाळे. फार गुणी माणसं आहेत सगळे, कुणी लेकरत. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर. जिथे आकार नाहीये तिथे निरंतर राहिलो. जे बासत नाही तिथं आम्ही समरस झालोय. याचा अर्थ आम्ही निर्विकार झालो, आम्ही निराकार झालो. तू खूप बरं आहे. मग तुम्ही आकाराला केव्हा आला होतात? ज्या वेळेस मायेनं मला स्पर्श केला त्यावेळेस मला आकार आला. त्यावेळेस मी आणि माझं ह्याच परिघामध्ये मी अडकून पडलो. तिथंच माझं क्षितिज होतं. मी आहे आणि माझं आहे. कुठपर्यंत कुठपर्यंत? जवरी चाले धंदा. बहीण दादा म्हणते, बहीण दादा म्हणते. अण्णा 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 म्हणतात. अण्णा शेमडं पोरग ज्याला अकलीचा तपास नाही ते म्हणतात अण्णा आले अण्णा आले. ज्या म्हातारीला चालता येत नाही म्हणतो अण्णांना जेवला का रे? कुठून आणला अण्णा? त्या अण्णाला अण्णा म्हणण्यात तोपर्यंतचा अर्थ आहे जोपर्यंत या अन्नाचं अन्न सुरू आहे तोपर्यंत अण्णा म्हणा. या अन्नाचं अन्न बंद करू द्या. हा अण्णा नाही, अन्नाला महाग झाला तर काय राहिलं? कर्तृत्व संपू द्या, कर्तृत्व संपू द्या. कोणी विचारत नाही तुम्हाला. म्हणून एवढं लक्षात ठेवा, आपुली आपण करा सोडवन.
आपुली आपण करा सोडवण. कोरोना काळामध्ये किती जिवलग असेल काळजी करायची. जेवून घ्या हा, बाहेर निघू नका. तसंही आम्ही कुलूपच लावलेली आहे तुमच्या दाराला. तिथंच जेवा, तिथंच राहा. व्हिडिओ कॉल करून मुखाग्नी दिले हो. कोणासाठी कमवायचंय? त्यासाठी मी रिकामे उद्योगच करत नाही. ठरवूनच बंद करून टाकलं. काय लोकांची मनोदेवता म्हणेल ते बघू द्या. आपण आपली किंमत ठरवायची. लोक काय मूर्ख आहे का? त्यांची बुद्धिमत्ता आहे ना, त्यांना निकष लावता येतात ना. कोण कोणत्या लायकीचा आहे, कोणाची काय अवकात आहे, ठरवतील ना ते. त्यांच्या बुद्धीवर मी सोडतो. कशाला स्वतःची किंमत स्वतः ठरवायची? जगानं म्हटलं पाहिजे तुझी एवढी लायकी. आणि जरही जगाला लायकी कळत नव्हती तर जग लायकीत राहण्याच्या लायकीच नाही. हे जगन्नाथ अण्णा पवारांचे शब्द. काय शब्द कठीण होते. निराभासी पूर्ण झालो समरस, खंड ऐक्यास पावलो आम्ही. याचा अर्थ खंड झालो होतो कुठे? ममएवांश जीव लोके जीवभूता सनातना किंवा सर्वस्यच अहं हृदयसन्निविष्टो. मी तोच आहे, प्रत्येकाच्या हृदयस्थ आहे. माझ्यापासूनच विश्व प्रसवलंय. याचा अर्थ ते ब्रह्मतत्व आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूपापासून मी बाजूला आलो जीवदशेला. आणि पुन्हा एकदा जीवदशा संपवून मी तदाकार झालोय. यासाठी फक्त मी आणि माझं संपवलंय. मी आणि माझं मी संपवलंय. तुका म्हणे अहंकार गेला, किंवा तुका म्हणे नाही आता अहंकार. झालो तदाकार नित्य शुद्ध. मी नित्य शुद्ध होतो, त्या शुद्ध पदाला पोचलो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. मला वाटतं एवढा सप्ताहभर कीर्तन ऐकलं. याच्या आधी कोणी कीर्तन ऐकलं नसेल ना? काय असतं माहिती का? विठोबा रखुमाई भजन जर झालं तर आमच्याकडे असं वरती हात करतात आणि मग टाळी वाजवतात आणि मग त्यानंतर ते भजन केलं जातं. तुमच्याकडे नाही करत का? आणि मी ताकदीनं बोलत नाही, कारण माझी मेजॉरिटी फार कमी आहे. एकच फक्त गोल टोपीवाले काका येऊन बसलेत. ते लोक म्हणतात मग तू जातीवर जातो. काय गरज आहे जातीवर जायची हो? काय कीर्तन होईपर्यंत कोणाला कळालं की हा मुसलमानाचा बाबा असेल म्हणून? मी सांगतो ठीक आहे म्हणा, मी ज्या कुटुंबात जन्माला आलो मुस्लिम कुटुंब आहेच ना, पण मी 100% 52 कशी मराठी मुस्लिम आहे. कोणाला कोणाला मराठी असल्याचा गर्व असेल, मला माज आहे. घसरली भाषा तरी हरकत नाही, पण भाषेच्या बाबतीत तडजोड नाही. ऐन वेळेला स्क्रिप्ट येते, ऐन वेळेला. सध्या कोणी कोणी बघितलं असेल तर माहिती आहे, झी टीव्ही वरती सकाळी 7 वाजता एक कार्यक्रम लागतो, अवघा रंग एक झाला. गेलोय तिथपर्यंत. तिथं सगळ्या स्क्रिप्ट वगैरे सगळं आपणच करतो. आमचे श्री हरिभक्त परायण आतकरे गुरुजी, माऊली महाराज हे तिथं पंडित म्हणून गाणार आहेत. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आपली माणसं आपण मोठी करायची नाही, मग कोणी करायची? आता त्यांनी आम्हाला आपलं म्हटलं पाहिजे. काळे महाराज वगैरे ही मंडळी सगळी मी घेणार आहे, माझ्या पद्धतीने सिलेबस देणार. फार लोकप्रिय कार्यक्रम आहे, रोज सकाळी 7 वाजता लागतो. 2 दिवसापासून सुरू झालाय. अवघा रंग एक झाला. पंडित, सगळी पंडित मंडळी आहेत. काल कौस्तुभ दादा गायकवाड गाऊन गेले ना, ते परवा तिकडे होते माझ्याकडे. ते मला म्हणे ते आम्हाला गेवराईला भजन आहे. म्हटलं अरे बापरे, कुठे? ते शिवाजी दादा पंडित. हा फार मोठा कार्यक्रम असतो म्हणे तिथं, कीर्तन हे आहे. म्हटलं दादा मला ऐकलेलं आहे मी सप्ताह. हा म्हणे फार मोठा सप्ताह असतो. पत्रिका काढली. म्हटलं माझं एक कीर्तन. बापरे, मग
आनंद वाटला त्यांना, फार गोड. कार्तिकीताई वगैरे सगळे होते शूटिंगला, फार मोठे मोठे. नागेशदादा गायकवाड, आपण नागेशदादा आडगावकर, त्यांच्यासोबत मीच बसलो होतो निरूपणाला. फेसबुकला कोणी असेल तर त्यांना माहिती असेल, आहे ना. फार मोठं व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठापेक्षा मोठी माणसं इथं व्यासपीठावरती आहेत. आता कशा टाळ्या वाजवल्या, असंच वरती हात करा बरं एकदा. टाळ्या वाजवताना फक्त एक लक्षात ठेवा, दोनच लोकांनी टाळी वाजवायची, स्त्री आणि पुरुष. तिसऱ्यानं जर टाळी वाजवली तर लक्षात ठेवा, तिसऱ्यानं अजिबात वर हात करायचा नाही. शूटिंग काढा ना दादा, वरती हात करा. तिसऱ्यानं हात वरती करायचा नाही, तिसऱ्याला अनुमती नाही. फक्त दोन प्राणी, स्त्री आणि पुरुष. तिसरं नाहीच वाटतं, नाहीच आहे तिसरं. ते तिकडं एक ते लाइनिंग शर्टच्या शेजारी, पाणी नंतर प्यावर हात करा. शाबास, केले वरती हात. एकाच टाळीत भजन करायचं, फक्त मी सांगेन तेव्हा. एक 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 एक, धिन धाग धाग धिन धाग धाग. मुक्ताबाई मुक्ताबाई ब्रह्म चित्कला मुक्ताबाई. ज्ञानेश्वर